म्हणतात की माणूस हा चुकांचा पुतळा आहे. जगातील प्रत्येक माणसाकडून पाऊलं पाऊल चुका होतात. पण कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी चूक होते जी त्याच्या आयुष्याची दिशा बदलून टाकते. अशीच एक कहाणी आहे माझी. एक चूक. ही कहाणी आहे 3 महिलांची, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण तिघींनीच आयुष्यात काही अशा चुका केल्या, ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. जगण्याचा उद्देशच संपून गेला. तर लवकरच भेटा संगीता, रीमा आणि विनिता यांना. त्या अशा महिला आहेत ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण दुःख जेव्हा आपलेसे वाटते तेव्हा अनोळखीही आपलेसे होतात. 40 वर्षीय संगीता डोळे बंद करून पलंगाच्या जवळ निर्विकार भावाने बसली होती. आज तिच्या छातीत नेहमीपेक्षा जास्त वेदना जाणवत होत्या. काहीशी जास्तच त्रास जाणवत होता. पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती. तो त्रास तिच्या छातीत असलेल्या गाठीमुळे होत होता. या गाठीसाठी योग्य उपचारही तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पती किशोरच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या गांभीर्याने न घेण्यामुळे होऊ शकल्या नाहीत. संगीता हे सगळं विचार करत असतानाच बाहेर व्हरांड्यात टीव्ही पाहत बसलेल्या किशोरने चहा आणण्यासाठी आवाज दिला. संगीता किशोरसाठी चहा बनवून घेऊन गेली आणि म्हणाली, ऐका, माझ्या छातीत खूप वेदना होत आहेत. किशोर हसत म्हणाला, असं आहे का? ये मी दाबतो. संगीता वैतागून म्हणाली, तुम्ही मूर्ख आहात का? मला त्रास होतोय आणि तुम्हाला मजा वाटते. संगीता बोलताच किशोर हसू लागला. त्याच्या हसण्याने चिडलेली संगीता पुन्हा खोलीत गेली आणि मनातल्या मनात चिडचिड करत म्हणाली, माझे डोकेच फिरले होते जो या माणसाशी लव्ह मॅरेज केले. काय आयुष्य आहे? काय स्वप्न पाहिली होती? आज या भाड्याच्या एका खोलीच्या घरात 3 मुलांसह आयुष्य काढत आहोत. नीट पायही पसरता येत नाहीत. हा सगळा विचार करता करता अचानक संगीताला तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा निबंध आठवला. काही दिवसांपूर्वी संगीता यांनी आपल्या वर्गातील मुलांना सुखी कुटुंब या विषयावर निबंध लिहायला सांगितले होते. प्रत्येक मुलाने आपापल्या समजुतीनुसार निबंध लिहिला होता. कुणी लिहिले की सुखासाठी पैसे लागतात, तर कुणी लिहिले होते की दर महिन्याला कुठेतरी सहलीला जावे. सांगायचे म्हणजे प्रत्येकाने आपल्या विचारांनुसार लिहिले होते. पण यामध्ये एका मुलाने लिहिले होते की सुखी कुटुंबासाठी सगळ्यात जास्त गरजेचे म्हणजे आपापसातील भावना. तो मुलगा म्हणाला होता, जोपर्यंत कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांप्रती भावना नसतील तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीवही होणार नाही. किती बरोबर लिहिलं होतं त्या मुलाने. कुठे आहेत किशोरमध्ये भावना? त्यांना काहीच जाणवते का? ना घराची जबाबदारी, ना स्वतःच्या नोकरीची जबाबदारी. इच्छा झाली तर कामावर गेले, नाहीतर घरी बसले. कधी हेही विचार करत नाहीत की 3 मुले आहेत, त्यातल्या 2 मुली आहेत. कसे आयुष्य चालेल? कसं काय होईल? हे सगळं विचार करता करता संगीता खूप ताणात गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत संगीता लंच ब्रेकमध्ये बसली होती. तिचा चेहरा भावशून्य होता. त्याचवेळी तिच्या सहकारी शिक्षिका शिल्पीने तिला विचारले, काय झालं संगीता? तू सतत शांत का असतेस? तुझ्या चेहऱ्यावर कधीच कोणतेही भाव दिसत नाहीत ना. तू कधी कोणाशी काही बोलतेस? संगीता हळू आवाजात म्हणाली, शिल्पी काय सांगू, मी माझे आयुष्य स्वतःच्या हातांनी उद्ध्वस्त केले आहे. शिल्पी म्हणाली, म्हणजे? संगीता बोलणं थांबवत म्हणाली, काही नाही, फक्त माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार. मला असं वाटते की माझे आयुष्य अपूर्ण लिहिले गेले. मला आता फक्त मुलांची चिंता आहे. माझ्यानंतर माझ्या मुलांना कोण सांभाळेल? शिल्पी चिंतित होत म्हणाली, पण तू असं का बोलतेस? संगीता म्हणाली, शिल्पी, मी आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रस्त आहे. माझे पती काही करतच नाहीत आणि कधी काही करतात तरी त्यातून घराचा खर्च भागवणे हाच खूप मोठा प्रश्न आहे. आता माझ्या छातीत एक गाठ आहे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी उपचार करून घेऊ शकेन. काय करावं काहीच कळत नाही. शिल्पी म्हणाली, ऐक, मी तुला एक डॉक्टरांचे नाव आणि पत्ता देते. त्या डॉक्टर रीमा आहेत. त्या खूप चांगल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात खूप समस्या आल्या आहेत. खूप कमी वयात त्यांचा घटस्फोट झाला. कोविडमध्ये त्यांच्या 20 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या जाण्यानंतर त्या पूर्णपणे कोलमडल्या. पण स्वतःला सावरून त्यांनी त्यांच्या डॉक्टरकीला समाजसेवेचे रूप दिले. त्यांच्याकडे येणारे रुग्ण त्यांना फी देऊ शकले नाहीत तरी निराश होत नाहीत. संगीता म्हणाली, पण त्या स्वतःचा खर्च कसा चालवतात? शिल्पी म्हणाली, देवाच्या कृपेने त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. त्यांचे कुटुंब खूप श्रीमंत होते. शिवाय त्यांच्याकडे दिवसभरात काही रुग्ण असे येतातच जे त्यांना फी देऊन जातात. संगीता म्हणाली, ठीक आहे, मग तू मला त्यांचा पत्ता दे. शिल्पीकडून डॉक्टर रीमा यांचा पत्ता घेऊन संगीता त्यांच्या क्लिनिकमध्ये जाते. तिचा नंबर आल्यावर ती आत गेली तर तिच्यासमोर तिच्याच वयाची, आत्मविश्वासाने भरलेली, तेजस्वी चेहऱ्याची एक महिला बसलेली होती. त्यांनी हसत संगीताला बसायला इशारा केला. संगीता त्या डॉक्टरांकडे पाहून प्रभावित झाली. डॉक्टर रीमा म्हणाल्या, बोल, काय त्रास आहे?
संगीता खूप उदास चेहऱ्याने म्हणाली, मॅडम माझ्या छातीत एक गाठ आहे, ज्यामुळे खूप वेदना होतात. डॉक्टर रीमा संगीता यांची तपासणी करून म्हणाल्या, तुम्ही एकट्याच आहात का? तुमच्या कुटुंबातील कोणी सोबत नाही का? संगीता त्याच भावशिन्य चेहऱ्याने म्हणाली, मॅडम आयुष्यातला संघर्ष एकट्यानेच करायचा असतो. पती आहेत, मुलंही आहेत, पण माझ्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. कदाचित कोणालाच माझी गरज नाही. डॉक्टर रीमा म्हणाल्या, यासाठी तुमच्या काही टेस्ट कराव्या लागतील. पण जर कोणी सोबत येणार नसेल तर 2 दिवस मी दिलेल्या औषधांचा उपयोग करा आणि पुन्हा येऊन मला भेटा. मी तुमच्या टेस्टिंग करून घेईल आणि जिथपर्यंत कुटुंबात तुमच्या गरजेची गोष्ट आहे ती गरज स्वतः निर्माण करावी लागते. संगीता इतकी उदास राहू नका. थोडा आनंदी राहायचा प्रयत्न करा. संगीता म्हणाली, मॅडम आनंदी होण्यासाठी कोणती तरी कारणे असावी लागतात. मला जे हवंय ते मिळतच नाही. माझ्या जगण्या मरण्याने कोणालाच काही फरक पडत नाही. डॉक्टर रीमा म्हणाल्या, संगीता तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. संगीता बोलणं संपवायच्या उद्देशाने म्हणाली, मॅडम मी तुम्हाला फी नंतर देईन, जर तुम्हाला हरकत नसेल तर. डॉक्टर रीमा म्हणाल्या, अरे संगीता तुम्ही याबद्दल काळजी करू नका. फी नसेल तर काही हरकत नाही. डॉक्टर रीमा म्हणाल्या, फक्त या फीच्या बदल्यात देवाला प्रार्थना करा की या जगात कोणीही दुःखी राहू नये. असं म्हणतात की देव दुःखी लोकांचे फार लवकर ऐकतात. संगीता म्हणाली, हो मॅडम, मी नक्की प्रार्थना करीन. पण लोक म्हणतात की जर तुम्हाला अपयश मिळत असेल तर तुम्ही प्रयत्न पूर्ण मनापासून केले नाहीत. देवाला खरी श्रद्धेने आठवले नाही. मी तर प्रत्येक प्रयत्न मनापासून केला. माझ्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन केले. जो काही सांगतो त्याप्रमाणे पूजा केली. जिथे सांगितले तिथे गेले. पण मिळाले काय? आता यात माझ्या प्रयत्नात काय कमी पडली? सगळ्यांची काळजी घेत घेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले, पण तरीही एकही सुख नाही. शेवटी का? असं म्हणत संगीता तिथून निघून गेली. डॉक्टर रीमा तिला जाताना पाहत राहिल्या. संगीताविषयी विचार करता करता रीमाच्या मनाला खूप दुःख झाले. त्या मनात विचार करू लागल्या, या जगात असेही लोक आहेत. माझा घटस्फोट झाला. माझा 20 वर्षांचा मुलगा अकाली गेला. त्याचे दुःख आहेच, पण तिच्यासोबत तर पूर्ण कुटुंब आहे. तरीही ती इतकी दुःखी आणि त्रस्त आहे. इतक्यात रीमाच्या मैत्रीण विनिताचा फोन आला. विनिता फोनवर दुःखी स्वरात म्हणाली, रीमा काय करू काहीच कळत नाहीये. यांच्या तब्येतीत दिवसेंदिवस खालावट होत आहे. कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. रीमा म्हणाली, विनिता जिजाजींच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे डिप्रेशन. त्यांना आतून जगण्याची इच्छाच संपली आहे. जोपर्यंत रुग्ण स्वतः बरा होण्याची इच्छा बाळगत नाही तोपर्यंत औषधही उपयोग करत नाहीत. कोविड काळात त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला. त्याचा परिणाम अजूनही त्यांच्यावर आहे. त्यात व्यवसायाला थोडंफार स्थैर्य आले होते तेव्हा पार्टनरने फसवले. विनिता जवळपास रडत म्हणाली, तू सांग मी काय करू? रीमा म्हणाली, विनिता आता इथे एक स्त्री आली होती. तिला पाहून वाटते की आपल्यासमोर आपल्याच समस्या खूप लहान आहेत. तिचे पूर्ण कुटुंब आहे पण तरी तीच नोकरी करते. तीच घरातील सगळे कामं करते. तिचा पती दिवसभर सोफ्यावर पडून टीव्ही पाहतो. तिच्यासोबत डॉक्टरकडे जायलाही कोणी नाही. विनिता म्हणाली, खरं सांगतेस? मी तर एकच चूक केली. त्या चुकीचे फळ आजही भोगते आहे. काश मी आधी घरच्यांना समजावून घेतले असते तर कोणतीच समस्या आली नसती. फक्त माझ्या हट्टामुळे मी यांच्याशी लग्न केले. आता माझ्या घरचे कोणीही मला मदत करायला तयार नाही. रीमा म्हणाली, विनिता हे तुझ्या माहेरच्यांचे अकारण हट्ट आहे. जे व्हायचे होते ते झाले. आज आपल्याला लग्न करून 25 वर्षांहून अधिक काळ झाला आहे, पण ते अजूनही हे धरून बसले आहेत तर खूप चुकीचे आहे. विनिता म्हणाली, रीमा तू माझ्या घरी येऊ शकतेस का? रीमा म्हणाली, ठीक आहे, मी क्लिनिक संपवून तुझ्या घरी येते, पण माझ्या येण्याची फी लक्षात ठेव. विनिता म्हणाली, हो मला माहीत आहे. तुला माझ्या हातचे पकोडे खायचे आहेत. रीमा म्हणाली, नक्कीच. असं म्हणून ती हसली. तिचे हसणे ऐकून विनिता देखील थोडीशी हसली, पण तिच्या मनात टोचणी लागली की ती कोणाला काय सांगणार. तिला तिच्या पतीच्या आजाराबरोबरच तिच्या भावांमुळेही त्रास होत आहे. अशा भावांचा काय उपयोग, ज्यांचे डोके फक्त आपल्या संपत्तीवर आहे. व्यवसाय पार्टनर तरी दर महिन्याला काहीतरी चांगली रक्कम पाठवतो, पण माझे भाऊ, त्यांचे लक्ष फक्त माझ्या पैशांवर आहे. दरम्यान संगीता डॉक्टर रीमाच्या क्लिनिकमधून बाहेर पडून मनात विचार करत होती की आज 22 तारीख झाली आहे. पगार मिळायला अजून 8-10 दिवस आहेत. या 8-10 दिवसांत घरात उरलेल्या पैशांतच दिवस काढावे लागतील. आता ते किती उरले असतील कोण जाणे. जर मी औषधं घेतली तर ते पैसेही कमी पडतील. एक काम करते, औषध आठवड्यानंतर सुरू करते. तोपर्यंत पतीचे काहीसे वेतन आले तर. हेच विचार करत ती घरी जाण्यासाठी रिक्षाला आवाज देते. एका रिक्षाने थांबून विचारले, जी मॅडम, कुठे जायचं आहे? अचानक काही विचार करून संगीता म्हणाली, भाऊ मला माफ करा, मला काहीतरी आठवले आहे. आधी ते काम करते नंतर रिक्षा लागेल. रिक्षावाला म्हणाला,
ठीक आहे, तुमचे काम करून घ्या, मी तुमची वाट पाहतो. संगीता म्हणाली, अरे नाही भाऊ, तुम्ही किती वेळ वाट पाहणार, तुम्ही जा. हे ऐकून रिक्षावाला चिडून म्हणाला, मॅडम मग आवाज कशाला दिला? असं म्हणत तो तिथून बडबडत निघून गेला. संगीता रिक्षावाल्याच्या वागण्यामुळे दुखावली, पण वेळेची स्थिती तिच्यासाठी अशी होती की तिने मनातले बोल गिळून टाकले आणि स्वतःशीच म्हणाली, आज पैसे इतके कमी आहेत की प्रत्येक खर्च विचारपूर्वक करावा लागतो. जर मी या रिक्षातून घरी गेले असते तर तो 50 रुपये घेऊन गेला असता. संगीता विचार करत होती, 50 रुपये तर 2 दिवसांच्या भाजीसाठी पुरतील. काही हरकत नाही, तो निघून गेला तर गेला. तिने विचार तर केला, पण सत्य हे होते की रिक्षावाल्याच्या कळवट शब्दाने तिच्या मनाला खोलवर जखम केली होती. एका 2 पैशाच्या माणसाने असं काय बोलून गेले? दरम्यान विनिता आपल्या भव्य ड्रॉइंग रूममध्ये सोफ्यावर डोळे मिटून बसली होती आणि विचारात हरवली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिले की तिच्या माहेरहून तिच्या वहिनीचा फोन होता. विनिता फोन उचलून म्हणाली, नमस्ते वहिनी. वहिनी म्हणाली, नमस्ते दीदी. जिजाजी कसे आहेत? विनिता म्हणाली, काय सांगू, तब्येतीत काहीच सुधारणा नाहीये. वहिनी म्हणाली, दीदी तुम्ही मानाल तर एक उपाय आहे. विनिता म्हणाली, काय उपाय आहे? वहिनी म्हणाली, शहराबाहेर जे स्मशान आहे तिथे एक अघोरी बाबा राहतात. तुमच्या भैयाने शोधलंय की त्यांच्यावर शिवाजींची काही शक्ती आहे. ते शिवजींच्या प्रसादासारखी भस्म देतात. त्याने जिजाजी खूप लवकर बरे होतील. विनिता म्हणाली, भैयाला बघू दे, मी तिथे जाऊ शकत नाही आणि आता यांच्यात इतकी ताकदही नाही की ते जाऊ शकतील. वहिनी म्हणाली, दीदी मी तुमची परिस्थिती समजू शकते, पण मी तुम्हाला फोन केला कारण या उपचारासाठी खर्च येईल. विनिता एवढं ऐकताच समजली की हा सगळा काहीतरी बनाव आहे, पण नाते जपण्यासाठी ती म्हणाली, किती खर्च येईल? वहिनी म्हणाली, तुम्ही भैयाशी बोलून घ्या. असं म्हणत तिने फोन तिच्या भाऊ विनीतला दिला. विनीत म्हणाला, विनिता तू चिंता करू नकोस, अजून तुझा भाऊ जिवंत आहे. मी जिजाजींची तब्येत सुधारण्यासाठी जीवाचे रान करीन. विनिता म्हणाली, किती पैसे लागतील ते स्पष्ट सांग. विनीत निर्लज्जपणे हसत म्हणाला, विनिता साधारण 50,000चा खर्च येईल. इतका खर्च ऐकताच विनिता म्हणाली, काय 50,000? हे शब्द विनिताच्या जवळपास 22 वर्षीय मुली वाशिकाने ऐकले आणि ती क्षणार्धात सगळं ओळखून गेली. तिने लगेच आईच्या हातून फोन घेतला आणि म्हणाली, मामा 50,000 खूप मोठी रक्कम आहे. मी तुम्हाला 50 रुपयेही देऊ देणार नाही. असं म्हणून तिने फोन कट केला. विनिता आपल्या भावाच्या नीच वागणुकीने रडू लागली. ती मनात विचार करत होती, या निर्लज्जांकडून काय अपेक्षा ठेवणार? जिथे बहिणीची मदत करायला हवी तिथे यांची गट्टी फक्त आमच्या संपत्तीवर आहे. इकडे संगीता पैसे वाचवण्यासाठी रीमाच्या क्लिनिकमधून 3-4 किलोमीटर अंतर पायी चालून घरात पोहोचली होती. जुलैच्या दमट उष्णतेने ती पूर्णतः घामाने भिजली होती. ती आजारपणामुळे मनातून खूपच त्रस्त होती. संगीता जशी घरात आली तसंच तिचा नवरा किशोरने काही खाण्याची फरमाईश करत तिला आवाज दिला. संगीता खूप चिडली, पण तिला ठाऊक होते की तिच्या रागाचा किशोरवर काहीच परिणाम होणार नाही. ती आतल्या खोलीत गेली तर तिथे तिची 3 मुले पलंगावर पडून अभ्यास करत होती. मुलगा सजल तिला पाहताच म्हणाला, आई तू कुठे गेलीस? शाळेतून तर तू खूप आधीच येतेस. आज खूप उशीर झाला आहे. संगीता भावनाशून्य स्वरात म्हणाली, हो बेटा, माझी तब्येत ठीक नाहीये. शाळेत माझ्यासोबत एक शिक्षिका आहेत. त्यांच्या ओळखीची एक डॉक्टर आहे. मी त्यांच्याकडे गेले होते. सजल म्हणाला, डॉक्टरांनी काय सांगितलं? संगीता शांत स्वरात म्हणाली, 2 दिवसांसाठी औषधं लिहून दिली आहेत. त्यानंतर टेस्टिंग होईल. सजल संगीता आजारी असल्याच्या गोष्टीकडे फारसं लक्ष न देता म्हणाला, आई मला खूप जोराची भूक लागली आहे. काहीतरी खायला बनवून दे. संगीता सजलचं बोलणं ऐकून खूप चिडली, पण स्वतःवर ताबा ठेवत म्हणाली, बेटा तू BCom आहेस. सना 12वीत आहे आणि सान्वी 9वीत आहे. तुम्ही तिघे मोठे झाला आहात. स्वयंपाकघरात मी सकाळीच अन्न बनवून ठेवले होते. ते तुम्ही स्वतःच्या हाताने घेऊ शकत नाही का? सजल म्हणाला, आई तो खायचा मूड नाही. काहीतरी वेगळं खायची इच्छा आहे. संगीता खूप शांतपणे म्हणाली, पोहे करून देते. घरात त्याचे सामान आहे. माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत की बाजारातून आणून काहीतरी खास बनवू शकेन. सगळ्यांनी पोहे खा. असं म्हणत संगीता कपडेही न बदलता पोहे बनवायला गेली. पोहे बनवून तिने पती किशोर आणि 3ही मुलांना दिले आणि कपडे बदलायला गेली. कपडे बदलताना ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वागणुकीबद्दल विचार करू लागली. तिला सगळ्यांच्या वागणुकीमुळे खूप वेदना होत होत्या. तिच्या मनात विचार येत होता की कोणालाही तिच्या आजारपणाचे काहीही देणे घेणे नाही. कोणीही तिची समस्या काय आहे हे विचारायचेही कष्ट घेतले नाही. ती फक्त या घरात सगळ्यांना सांभाळण्यासाठी आहे का? तिचे स्वतःचे अस्तित्व काही नाही का? कोणीही तिला जवळ घेऊन आश्वासन दिले नाही की सगळं ठीक होईल. इतक्या त्रासात, कडक उन्हात ती फक्त 50 रुपये वाचवण्यासाठी चालत आली.
पण घरात पोचल्यावर कोणालाही तिच्यासाठी पाण्याचा एक ग्लासही द्यायचे सुचले नाही. उलट घरात शिरताच जेवणाच्या मागण्या सुरू झाल्या. जणू काही ती रेस्टॉरंट चालवत आहे. असं सगळं विचार करता करता ती खूप दुखावली होती. कपडे बदलून गप्प गप्प संगीता स्वतःसाठी सकाळचे अन्न घेऊन जेवायला बसली. तेवढ्यात तिची धाकटी मुलगी सान्वी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, आई तू पोहे का नाही घेतलेस? तू हे काय खाते आहेस? आज तू खूप चविष्ट पोहे बनवले होतेस. संगीता गप्प स्वरात म्हणाली, नाही बेटा, माझा पोहे खायचा मूड नाही. तुम्ही खा. सान्वी म्हणाली, नाही, मी एकटी खाणार नाही. तू माझ्या ताटातून खा. सान्वीने जबरदस्तीने तिच्या ताटातून संगीतालाही पोहे खायला लावले आणि स्वतः संगीताच्या ताटातील रोटी खाऊ लागली. संगीता तिला ती कोरडी रोटी खाऊ नको असं खूप म्हणाली, पण सान्वी म्हणाली, माझी आई खाऊ शकते तर मी का नाही? मुलीचे असं प्रेम बघून संगीता भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. सान्वी म्हणाली, आई तू औषधही आणली नसतील? संगीता डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली, नाही बेटा. सान्वी म्हणाली, तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तू औषधं आणली नाहीस, बरोबर ना? संगीता काही बोलू शकली नाही, पण तिचे डोळे भरून आले. सान्वी म्हणाली, आई तू मला प्रिस्क्रिप्शन दे, मी औषध घेऊन येते. संगीता म्हणाली, पण बेटा औषधांसाठी पैसे? सान्वी म्हणाली, आई तू फक्त प्रिस्क्रिप्शन दे. संगीता न कळत काय विचार करत सान्वीला प्रिस्क्रिप्शन दिले. सान्वीने आपल्या अलमारीतून पर्स काढली आणि त्यातला 500चा एक नोट आणला. संगीता म्हणाली, हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? सान्वी म्हणाले, आई तुला आठवतं का, मागच्या वेळी मावशी 10 मिनिटांसाठी आली होती आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस होता. त्यांनी मला हे पैसे दिले होते. मी त्यांना नकार दिला, पण त्याने जबरदस्तीने दिले. संगीता खूप प्रेमाने सान्वीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, माझ्या मुली. सान्वी प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध आणायला निघाली. सान्वी गेल्यावर सजल आणि सना आईजवळ आले आणि म्हणाले, आई आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्या आजारपणाला समजू शकलो नाही. आजपासून तुला आम्हाला काहीही सांगावं लागणार नाही. संगीता आजारपणाच्या वेदना असूनही हसून म्हणाली, काही हरकत नाही बेटा. फक्त तुमच्या पप्पांसारखे बनू नका. कमीत कमी तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांच्या सुखदुःखाची जाणीव असायला हवी. सान्वी प्रिस्क्रिप्शन घेऊन जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेली. तिथला मेडिकल दुकानदार संगीता आणि तिच्या कुटुंबाला चांगलाच ओळखत होता. तो संगीता कशाप्रकारे मेहनत करून घर चालवत आहे यामुळे प्रभावित होता. सान्वीने त्याला प्रिस्क्रिप्शन दिले. त्याने सगळे औषधं काढून दिले. सान्वी म्हणाली, काका किती पैसे झाले? दुकानदार म्हणाला, बेटा 1050 रुपये झालेत. हे ऐकून सान्वी थक्क झाली. तिला काहीच कळेना. ती म्हणाली, काका माझ्याकडे आत्तासाठी फक्त 500 रुपये आहेत. उरलेले पैसे काही दिवसांत देऊन जाईन, चालेल का? दुकानदार हसून म्हणाला, ही औषधं कुणासाठी आहेत? सान्वी म्हणाली, माझ्या आईसाठी. दुकानदार मनातच विचार करू लागला, जर हे प्रिस्क्रिप्शन किशोरचे असते तर मी औषध देण्यास नकार दिला असता. पण हे प्रिस्क्रिप्शन संगीता मॅडमचे आहे, ज्या इतक्या कष्ट करून घर चालवतात. तो म्हणाला, बेटा औषधं घेऊन जा. पैशांची काळजी करू नकोस. कधीही जमले तेव्हा दे. हे 500 रुपयेही ठेव आणि मम्मीसाठी ज्यूस घेऊन जा. त्यांना ताकद येईल. सान्वी म्हणाली, पण काका? दुकानदार म्हणाला, काही हरकत नाही बेटा, घेऊन जा. सान्वीला काहीच सुचले नाही. तिला फक्त हे माहीत होते की आईसाठी औषधं खूप गरजेची आहेत. तिने दुकानदाराचे आभार मानले आणि औषध घेऊन परत निघाली. दरम्यान डॉक्टर रीमा विनिता मॅडमच्या घरी पोहोचली होती. डॉक्टर रीमा विनिता मॅडमला म्हणाली, विनिता जिजाजींची परिस्थिती काय आहे? विनिता त्यांना विनोदजी जवळ घेऊन गेली. विनोदजी गप्प गप्प खिन्न मनाने बिछाण्यावर पडले होते आणि छताकडे टक लावून पाहत होते. डॉक्टर रीमा विनोदजींना म्हणाली, हाय जिजाजी, कसे आहात? विनोदजींनी एक नजर रीमाकडे पाहिले आणि पुन्हा छताकडे बघायला लागले. रीमा म्हणाली, जिजाजी तुम्ही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. असे तुम्ही कसे बरे व्हाल? औषधं तेव्हाच परिणाम करतील जेव्हा तुम्ही मनाने बरे होण्यासाठी प्रयत्न कराल. रीमा त्यांच्याशी बोलत असतानाच डोअरबेल वाजली. विनिता दरवाजा उघडायला गेली. समोरच्या व्यक्तीला पाहताच विनिता घाबरली. तो माणूस वाईट नजरांनी विनिता मॅडमकडे बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक घाणेरडे स्मित हास्य होते. यापुढे एक चूक आपल्या या कथेत काय झाले ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.